रामराम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजारावर विंचूर, पिंपळगाव, बसवंत तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 12 जानेवारी 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे आज 1156 वाहनांमधून कांद्याची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आलेली होती. 600 रुपयापासून 2041 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले. तर सरासरी कांदे 1550 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे कांदे विकलेले आहेत. मित्रांनो, लासलगाव येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे कमी झालेले आहेत. तर विंचूर येथे 620 वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती. 500 रुपयापासून 2011 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज विंचूर येथे विकलेले आहेत. तर विंचूर येथे भाव थोडेसे आज कमी आहेत. तर पिंपळगाव बसमध्ये ते पहिल्या सत्रामध्ये 767 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 900 रुपयापासून 1925 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर गोल्टी 400 रुपयापासून 1171 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 850 रुपये क्विंटलपर्यंत आज गोल्टीला पिंपळगाव बसवंत येथे बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर बेंगलोर येथे 72,913 गोण्यांची आवक झाली होती. यामध्ये 70,000 प्लस नवीन कांद्याची आवक होती. नवीन कांद्याचे 1-2 लॉट 2,000 रुपयापासून 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर राष्ट्र सुपर कांदे 1,700 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुकल साईज कांदे 1,600 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1,400 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, बेंगलोर येथे जर पाहिलं तर कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज बेंगलोर येथे आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.